आज कुठेतरी चाललो थंड हवेच्या ठिकाणी. चला तर मंडळी, आम्ही कुठे थांबलो सांग? गोवा हायवे मार्गे कोण जेजुरीला गेला होता. आम्ही आता जेवतो. 1 वाजता जेवायला पाहिजे होतं, आम्ही 3 वाजता जेवतो. फालुदा खायला आलो आणि फालुदावाला चालला. मंडळी मी इंट्रो शूट केला आणि व्हिडिओ ऑन केली नव्हती. बोला आता काय बोलायचं. तर मंडळी आम्ही आज कुठेतरी चाललो बाहेर फिरायला. सकाळी लवकर उठलो, 6 काय 5 वाजताच उठलो. भाजी भाकरी केली. आज शनिवार आहे, आम्ही काय असंच जात नाही कुठे, डब्बा घेतल्याशिवाय आम्ही जात नाही. नंतर बघू, पण आता डब्बा घेऊनच जाऊ. उठलो लवकर जेवण केलं आणि आता फायनली मी चहा पिते. एवढं गरम होते इकडे बाबा खूप. हे बघा, आंघोळ केली काय नाही केली काय सेमच. पण तर मग आता मस्त आम्ही कुठेतरी चाललो थंड हवेच्या ठिकाणी. तर म्हणजे तुम्ही सांगा कुठे. आत्ता व्हिडिओ बघताय, आत्ताच्या आत्ता कमेंट करा की आम्ही कुठे चाललो असेल. मी तुम्हाला रूट दाखवेल. आम्ही कोकण मार्गे चाललो. तर माझा हात दुखला तर मी आता चहा पिते आणि मग बाकीचं नंतर. बाय बाय. सो लेट्स गो. बघा सलोनी मॅडम आमची, म्हणजे मी सगळं करून तयारी पण केली, पण हिची अजून तयारीच नाही. माझं 10% चार्जिंग होते, 90 झाला का मी काढते. माझं मग राहत काय नाही टेन्शन फोनचा. आणि किती वेळा फायनली आता हा ड्रेस फायनल आहे. चला तर मंडळी, बरोबर 8 वाजता आम्ही आमची जर्नी स्टार्ट केली. बघूया आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर किती वाजता पोहोचतो, म्हणजे किती ट्रॅफिक लागते वगैरे याच्यावर सगळ्या. आणि ही बघा आमची श्राव्या. गणपतींचा गाव कोणाला माहिती आहे मी सांगते, अमरापूर. आमच्या उरणमध्ये तर नसेल येत मला वाटते. हा पेनमध्ये येत असेल, पेन तालुक्यात येत असेल. तर हा आहे गणपतींचा गाव. शॉर्टकट मारायसाठी आम्ही गणपतीच्या गावातून सगळे चाललो होतो. म्हणजे काही शॉर्टकट असं नाही, इथून गणपती बघत जाताना मला जरा बरं वाटते, म्हणजे मस्त वाटते. शॉर्टकट तर रोड पडतोच हा, पण हे गणपती बघायला खूप भारी वाटते. म्हणजे इथे तुम्ही आलेत ना तर शेतात, भातात, ओटीवर सगळीकडे तुम्हाला गणपती दिसतील. सकाळी लवकर निघालो होतो, चहा बिस्किट खाऊनच निघालो होतो. मग काय भूक तर लागेलच ना, मग इकडे थांबलो. आता बरं इथे काहीतरी खाऊन घेऊ. खायची ऑर्डर दिली, पण रे बाबा या दुकानात कसली गर्दी होती. ऑर्डर दिली पण काय माहिती ऑर्डर किती वाजता येईल. म्हणजे मी पाठीसारखी वळून बघत होती, म्हणजे काय ऑर्डर लवकर आली तर आम्ही पण लवकर पोचू ना. पण नाही, गर्दी पण होती, पण तरी पण ऑर्डर आली. आणि आम्ही काय जास्त मागवलं नव्हतं, फक्त काय आपलं साधासुद्धा वडा आणि पाव. तिकडे गर्दी नाही काय, गर्दी बघितली आहे तिथं गर्दी, तिकडे जायचं काय मम्मी. हां चला तर मंडळी, आम्ही कुठे थांबलो सांग? पाली. लास्ट टाइम पप्पा बोलले इथे आणि चांगलं. हां, तर आम्ही आता थांबलो पाली फाटा. हे बघा इकडून, हे बघा थांब दाखवते. हे बघा इकडून गेलो ना का पाली 8 किलोमीटरवर आहे. थांबा मला फोटो काढायचे. आणि मग आता आम्ही इथे थांबलो. तर आता तरी सांगा आम्ही कुठे चाललो? जेजुरीच्या खंडेराया. तू गोवा हायवे मार्गे कोण जेजुरीला गेला होता ना कोण? माझी गाडी मी कुठं पण नाही कुठे करपून आहे इथं असते. हा मस्त दिसते गाईज. करपलो आम्ही, करपलो. हे बाबा आम्ही गॉगल पण नाही काढलाय. चला बाबा मग चला. हे असं घ्यायचं, त्याच्यावर मसाला टाकायचा. तसं नाही, मग बुडवायचं असते. मसाला नको जास्त, तिखट असेल ना. आणि ह्याचं घ्यायचं, तिखट मसाला. पेरू सेम पेरू खाते असं वाटतं. आंबावडे कशी आपली असते आंब्याची, तशी सेम पेरूचा फ्लेवर येतो. लेट ट्राय. हा टाक ना बाबा, चेहरा किती मोठा दिसतोय तुझा. दे थोडासा. हे बाय असं आहे.
मंडळी आत्तापर्यंतचा प्रवास तर बरा झाला, पण इंदापूर माणगावला आम्ही फसलो, खरोखर फसलो. इतकी ट्रॅफिक लागली की गाडी हलता हलत नाही. म्हणजे एवढे वेळा आलो, एवढी ट्रॅफिक कधी नाही लागली, पण आता तर एवढी ट्रॅफिक लागली काय बोलूच नका. एक नाही दोन नाही, तब्बल जवळजवळ 3 तास आमचे ट्रॅफिकमध्ये गेले. बोला आता काय बोलायचं. आता ही कसं काय म्हणजे कसं मॅनेज करायचं. तरी आम्ही काहीतरी हसी मजाक करत हे ते काहीतरी बडबड आमची चालू होती, म्हणून टाईम कसा चालला होता ते समजलं नाही. पण या ट्रॅफिकमध्ये काय म्हणजे याच्यावर सोल्युशन काय. ही ट्रॅफिक कधी सुटणार ही ट्रॅफिक. आणि काय जाऊ दे आता, काय मी तर काय बोलतच नाही. पण आमचा जेवायचा टाईम झालेला, पोटात भुका लागलेल्या, नाश्ता करून पण 2-3 तास आम्हाला झाले. आणि आता आम्ही बघत होतो का कधी आम्हाला डब्बा खायला मिळतोय. आधी माहितीये का इथे मधमाशांच्या पोळ्या असायच्या, आहेत बघ अजून. अरे खाली लागली असती गाडी. खाली लागेल गाडी. वरती बघ पोळे मधमाशींचे कसले आहेत मोठे. वरती बघ. चालूच ठेवलंय. नाही, वरती बघ मधमाशांचे पोळे पोळे कसले आहेत बघ. पोळे कसले पोळे. चला मंडळी आम्ही आता जेवतो. वाटा डॉगेश भाई. तो बघा डॉगेश भाईला पण घे. आम्ही आता जेवतो. 1 वाजता जेवायला पाहिजे होतं, आम्ही 3 वाजता जेवतो. हे बघ चालू झालं ते. हे बघ आता मी पण केलेत ना, माझ्या पण असतील ना. हे इकडे हे काय बोलतात त्याला, छोटे छोटे किडे ते. नाही पडतात ना, ते डोळ्यासमोर येतात ते. शी माझ्या पण डोक्याच्या इथे आहेत. चला बुक केलेली माणसं आता आमची जेवायला बसलीत. आता आम्ही आणले डब्याला पनीर बुर्जी. हे बघ किडे बघ. भारी मासे फ्राय केले ते. पाठी बघ. जेवलो आणि आता आम्ही आहोत पोलादपूरच्या इथे एक मंदिर आहे. म्हणजे घाट आता चालू होईल तर इथे मंदिर आहे बघा. ते बघा त्या मंदिराची इथे डब्बा खाल्ला आणि वातावरण एकदम चेंज झालं ना. हे कोण बघ कसे लागतात आपल्या फ्रीजमध्ये. कोण बघ वेगळेच ना. इथल्या कोणला पण टेस्ट आहे. म्हणजे हे ब्रँडच वेगळा आहे. तो आपल्या इथे नाही मिळत मुंबईमध्ये. वेगळा असते पण मस्त आहे. घेऊन खा. टेस्ट मस्त आहे. आणि मी काय सांगते, इथे वातावरण एकदम चेंज झालंय. मस्त क्लायमेट झालंय. म्हणजे पाऊस येणार आहे असं वाटतंय. भारी वाटतंय. म्हणजे दिलाय कोण खा बघ. उरणमध्ये एवढा उकाडा आहे, एवढा उकाडा इथे येऊन जरा असं बरं वाटलं. म्हणजे कोण मी घेऊन दिलाय. किती वेळा बोलते, देते तुला. 40चा आहे. हा देते तुला. पर्समध्ये पैसे ते देते तुला. तुलाच पाहिजे होता. हे बघा आता इथून असा घाट चालू होतो. हा झाड बघा कसं आहे बघा. एकदम विशाल झाड आहे ना बघा. फालुदा घेऊन दे ना. झालं आईस्क्रीम नाही खाल्ली तर आता लगेच फालुदा. पप्पा ओरडतील. काय नको सांगते खाल्लाय तो. ते काय तिथून बघतायत. हे बघ ते बघ आले 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 आले. चालला तुसी जा रहे हो फालुदा वाले. आया आया. फालुदा खायला आलो आणि फालुदावाला चालला. फालुदावाला
नाही चालला तो. थांबते थांबते थांबते. अय्या विटांवरून गेला बा. चला तर मंडळी फायनली आम्ही पोचलो जिथे पोचायचं होतं, थंड हवेच्या ठिकाणी. तर हे थंड हवेचं ठिकाण कुठलं आहे हे तुम्हाला आता कळलंच असेल, तर आता तरी कमेंट करून सांगा, नाही तर मग मी पुढची व्हिडिओ बनवेल ती बघा. आणि मी मिनी ब्लॉग पण बनवला आहे, तो पण बघा. आणि आता मी काय बोलत नाही, जाम दमलो आम्ही, ट्रॅफिकमुळे खूप जास्त दमलो. जवळच्या डेस्टिनेशनवर आलो तरी पण दमलो. तर आता उद्याचे ब्लॉग बघूया. चला बाय बाय.